भुजबळांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। नाशिक आणि दिंडोरीवर आपला विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। वळूया पुढच्या बातमीकडे। सांगलीचा खासदार कोण होणार यावर पैज लावलेल्या दोघांना अशी पैज लावणं चांगलंच आता अंगलट आलेलं आहे। गाड्यांची पैज लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पैज लावणाऱ्यांना आता हे अंगलट आलेलं आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील हे रहिवासी आहेत। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी। तर उमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाने या दोघांनी पैज लावलेली होती आणि आता ती त्यांच्या अंगलट आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, नेमकी काय पैज लावली होती, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच लोकसभा निवडणुकीमध्ये कोण खासदार होणार यावरून दोघा मित्रांनी पैज लावली होती। बुलेट आणि युनिकॉर्न अशा दोघा मित्रांच्या गाड्या आहेत। जर संजय काका पाटील निवडून आले, खासदार झाले तर त्यांना दुसऱ्या मित्रांनी बुलेट द्यायची, तर विशाल पाटील निवडून आले तर युनिकॉर्न द्यायची, अशी ही पैज लावण्यात आली होती। आणि या पैजेचं सोशल मीडियावरही चांगलाच या ठिकाणी हे झालं होतं, स्प्रेड झालं होतं। तर दुसरीकडे कवठे महांकाळ पोलिसांनी यांच्यावरती कारवाई करत त्यांना कारवाई केलेली आहे। त्यामुळे त्यांच्या अंगलटी ही पैज आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।